भगूर परिसरात ज्येष्ठ नागरिकांनी ब्लँकेटद्वारे दिली आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना मायेची ऊब. भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या 3 शाळांना 135 ब्लँकेट वाटप करण्यात आले. त्यामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना ऐन थंडीत मायेची ऊब मिळणार आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संघ विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असतो. त्यानुसार मंगळवारी इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मायेदरा येथील प्राथमिक शाळेत 16 विद्यार्थ्यांना ब्लँकेट वितरण जिल्हा परिषदेचे सदस्य हरिदास लोहकरे, सरपंच बहिरू केवारे, पोलीस पाटील किशोर केवारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष त्र्यंबक केवारे, मुख्याध्यापक उमेश गरुड तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शिरेवाडी शाळेत 33 विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अनिता भांगे, मुख्याध्यापक शिवाजी भगत, शिक्षक विनायक पानसरे, ग्रामस्थ तसेच पालक यांच्या उपस्थितीत ब्लँकेट वाटप करण्यात आले. राहुल नगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत 82 विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. या प्रसंगी शालेय समिती अध्यक्ष लक्ष्मण मल्ले, बाळू मल्ले, ग्रामपंचायत सदस्य पोपट मल्ले, मुख्याध्यापक नामदेव बोराडे, शिक्षक मारुती मोहरे, रवींद्र जोगदंडा आदी उपस्थित होते. ब्लँकेट वाटप कार्यक्रम यशस्वीतेसाठी भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख, पदाधिकारी काशीनाथ उबाळे, खंडेराव गायकवाड, सदाशिव सांबरे, कचेश्वर मोरे, किरण बेदरकर, देवराव मुठाळ, रमापती चव्हाण, मारुती कोरडे, चंद्रकांत काळे, नरेंद्र जोशी, अंबादास पाटील, त्र्यंबक करंजकर, रावसाहेब गाडे, सुभाष गायकवाड आदी प्रयत्नशील होते. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, भगूर, नाशिक.